अर्ज छाननीवेळी सुशीलकुमार शिंदे आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या अर्जावर आक्षेप घेणार असल्याचं प्रमोद गायकवाड यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रमोद गायकवाड यांनी अर्ज भरला। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अर्ज छाननीच्या दिवशी सुशीलकुमार शिंदे व डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अर्जावर आक्षेप घेणार असल्याची माहिती दिली। आपण घटनेच्या चौकटीत राहून आणि निवडणूक आयोगाच्या नियमान्वये काम करू असंही प्रमोद गायकवाड म्हणाले। सोलापूर लोकसभेचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या अर्जाची छाननी करण्यासाठी जे उमेदवार म्हणजे खोटा प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत, कोणी खोटे जातीचे दाखले तयार केले, जातीचे दाखले त्यांनी दिलेले आहेत, अशा उमेदवाराला मी प्रमोद दादा गायकवाड स्वतः उद्या मी ऑब्जेक्शन करायला घेणार। आज बीजेपीचे जय सिद्धेश्वर महाराज हे सोलापूर शहरामध्ये उमेदवार म्हणून बीजेपीचे त्यांनी उमेदवारी फॉर्म भरलेले आहेत। जय सिद्धेश्वर महाराज स्वामी हे बीजेपीचे उमेदवार अधिकृत उमेदवार असे डिक्लेअर केलेले आहेत, त्यांनी फॉर्म भरलेले आहेत। त्यांची माहिती मी सांगितलं की जय सिद्धेश्वर महाराज यांचं मूळ नाव जे जय सिद्धेश्वर महाराज नसून मूळनंद महाराज स्वामी हिरेमठ त्यांचं नाव आहे। मी त्यांच्या शाळेचा दाखला, स्वतः जन्माचा दाखला बघितलेला आहे, त्यांच्या शाळेचा दाखला मी बघितलेला आहे। त्यांचा जन्म वळसंगमध्ये झालेला आहे। पहिले ते 8वी वळसंग शाळेमध्ये, कन्नड झेडपी शाळेमध्ये त्यांचा जन्म झाला आहे। त्यांचे दाखल्याचे पुरावे माझ्या स्वतः माझ्या खिशात आहेत। कुठल्या जातीचे? ते हिंदू लिंगायत समाजाचे आहेत। आणि शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये काय तुमचं? शिंदे साहेबांच्या बाबतीत जर बघितलं की शिंदे साहेब जर गेले त्यांनी आयाच्यामध्ये जेवढं राजकारण केले, सोलापूरचा विकास झालाच नाही। जातीच्या दाखल्यावर, जातीच्या दाखल्याबद्दल मी त्यांची जात आपण बघितली होती की त्यांचे जे स्वतः त्यांचे जन्म दाखला, शाळेचा दाखला, त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर वीरशैव कक्काई ही जात आहे, ढोर समाजाची जात नव्हती। आता सर्वांचं लक्ष अर्ज छाननीकडे लागलं आहे।